पनवेल महानगरपालिका निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळालेलं घवघवीत यश आणि प्रशासकानंतर खऱ्या अर्थानं जी सत्ता या ठिकाणी स्थापित झाली पनवेल महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची, खऱ्या अर्थानं पनवेल महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर आता खऱ्या अर्थानं जे लक्ष लागलं होतं ते स्थायी समिती सभापती आणि ह्या पदाचं आता अर्ज आता दाखल झालेला आहे. माझ्यासोबत बबन मुकादम जे दुसऱ्या टर्मचे पनवेल महापालिकेचे नगरसेवकांनी मोठं अचीव भारतीय जनता पार्टीने एक चांगला विश्वास ठेवून आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी या ठिकाणी देण्यासाठी ते सरसावलेले आहेत. स्वतः भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्यक्षम असे नगरसेवक बबन मुकादम आपल्यासोबत. सर्वप्रथम लढवय्या रक्तमध्ये स्वागत आणि स्थायी समिती सभापती म्हणून आपली निवड होते याकडे कसं बघता आपल्या शुभेच्छा. लढवय्या रोखठोक हा नेहमीच आमच्याबरोबर राहिलेला आहे. चॅनल खरोखरच रोखठोकच आहे. आज तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि कार्यक्षम आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊन देणार नाही. कारण असं का मी ग्रामपंचायत सदस्य झालो 2007ला. त्यानंतर माझी मिसेस 2012ला या कळंबोलीमधून जिल्हा परिषद सदस्य झाली. नंतर महिला बालकल्याण सभापती झाली. मागच्या टर्ममध्ये मी नगरसेवक झालो 2016-17ला. आता परत जनतेने मला हा मोठ्या फरकाने कौल दिला आहे आता 2026-26ला. खरोखरच जी जबाबदारी आज माझ्यावर प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी दिली ते पेलण्याचं खरोखर ताकद माझ्यात यावी आणि 100% सक्षम आहे म्हणून माझ्यावर हा विश्वास टाकला जातो. आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी मी 100% ते प्रयत्नशील राहीनच. खूप वेळ देऊन पनवेलच्या जनतेचे कसे प्रश्न सोडवले गेले याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असेल आणि त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी नितीन भाई असतील, परेशदादा ठाकूर असतील, माझी सभागृह नेते आमचे नेतेच आहेत. सकाळी 7ला काम चालू होतं आणि त्यानंतर कामाला सुरुवात होते. आज बघा तुम्ही हा सुसज्ज गार्डन आहे या ठिकाणी. पनवेल महानगरपालिका आल्यापासून ही सिडकोच्या ताब्यात होतं पूर्वी, आता महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. असे अनेक गार्डन आपल्याला बनवायचे आहेत. अनेक विकास कामं करायची आहेत. समोरचे रस्ते काँक्रिटीकरण करायचे, समोरचा तलावाचे गाल काढायचे, असे कित्येक कामं आहेत. आणि प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनावरती चालून या पदाला न्याय देण्याचं काम केलं. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपण नगरसेवक झालात आणि कशी होती सगळी प्रक्रिया? पण वाटलं होतं सभापती पदाचा एवढा विश्वास भारतीय जनता पार्टीला ठेवला असं वाटलं होतं? बिलकुलच नाही आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा समुद्र एवढा मोठा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचा सर्वे केला जातो. त्या सर्वेमध्ये ज्या कमिटीला, ज्या अधिकाऱ्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना जे वाटतंय हा सक्षम माणूस आहे त्या माणसाला ते कुठलीही फौज घेऊन जाणं किंवा पद मागणं ही सिस्टम नाही आहे. तर मी गेली 5-6 वर्षे आज भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखर शिस्तीचा पक्ष म्हणावा जावा भारतीय जनता पार्टीच आहे. आणि त्याचं मला स्वप्नात पण नव्हतं, पण आज स्वप्न त्यांनी दाखवून दिला आणि तो साकार केल्याशिवाय मी सांगतो. भारतीय प्रश्न जनतेचे असतील, काम करून द्यायचं आमचं काम. तरी प्रामुख्याने खूप सारे प्रश्न आहेत. ज्या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आता आपला प्रचंड ठाकूर बघा सभागृहामध्ये वारंवार रस्त्याचे प्रश्न मांडून ते मार्गी लावणारच आहेत. तसेच पलीकडचे उरणचे आमदार महेश बालदीजी ते दोघांची जोड आहे. त्या फेविकॉलच्या जोडला अजून ताकद देऊ या ठिकाणचे पनवेलचे प्रश्न 100% सोडवतील. पण महानगरपालिकेच्या हद्दीमधला जे प्रश्न आहेत ते आम्ही परेशदादा असतील, नितीन भाई असतील, उपमहापौर असतील, महापौर असतील, सर्व कमिटी मेंबर असतील मिळून चांगला या सुसज्ज जनतेला न्याय देण्याचं काम आणि जे काय प्रश्न असतील ते एकदम पारदर्शकपणे सोडवले जातील. 3 वर्ष प्रशासक होता त्यामुळे आपले 78 नगरसेवकपैकी आम्ही 2-4 नगरसेवक त्या ठिकाणी कार्यरत होतो. पण आता सर्व वार्डामधून सर्व नगरसेवक आले त्यामुळे सर्वांचीच कामं होणार आहेत आणि त्या कामाला न्याय द्यायचं काम ही स्थायी समिती असेल, महापौर असतील, उपमहापौर असतील आणि सगळे मिळून सगळ्यांना विश्वासात घेऊन ही कामं केली. पनवेलकरांच्या म्हणजे पनवेलकरांना सांगू इच्छितो की लढवय्या रोजच्या माझ्या कळंबोलीकरांसाठी हा दुसरा एक आनंदाचा योग, दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. कारण की उपमहापौर पद देखील कळंबोलीला मिळालं. आता स्थायी समिती सभापती दादा काय आव्हानं वाटतात आता? कारण की नगरसेवक असं काम राहिलेलं नाही. तुम्ही आता नगरसेवक पद भोगलेलं पण एक सभा मोठी जबाबदारी. ती जबाबदारी म्हणजे ही स्थायी समितीची खुर्ची म्हणजे काटेरी खुर्ची. त्या काटेरी खुर्चीला न्याय द्यायचं काम आम्ही 100% करू. कारण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना 4 वेळा आमदार झाले, त्याचा एवढा दांडगा अनुभव
आणि त्या अनुभवाचा फायदा आम्ही 100% घेणार आहोत. आणि माझी सुद्धा ही 4थी टर्म आहे. कारण मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत बघितले, जिल्हा परिषद बघितले, 2 वेळा 4थी टर्म आहे. त्यामुळं शासन काय, प्रशासन काय चांगलं अवगत आहे आणि जनतेला न्याय द्यायचं काम आम्ही 100% तुम्हाला असं का वाटतं की आमदारांनी कोणता विश्वास ठेवून बघून मुकादम मागितला का वाटतं? ज्या वेळेला आमदार साहेबांनी जेव्हा माझ्यावर जबाबदारी दिली, माझ्या मिसेसवर जबाबदारी दिली, की आम्ही तंतोतंत त्यांच्या सांगितल्याप्रमाणे एक पाऊल पुढे जाऊन काम केलं आणि काम करण्याची खास आम्हा कार्यकर्त्यांना आहे. आणि जी खास त्यांनी बघितलं तर आम्ही झोकून देणारी मंडळी आहोत, पक्षासाठी झोकून देणारी मंडळी. त्याच्या विश्वासावर मला असं वाटतं मला हे पद त्यांनी अर्पण केलं. पण 100% त्यांनी दिलेल्या पदाचं मी पूर्ण केल्याशिवाय होणार नाही. पण पनवेलकरांना आता अनेक समस्या भेटतात होत्या, त्यामध्ये पाणी समस्या असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मालमत्ता कराचा विषय खूप चर्चेला जातो. आपण आता सभापती असताना आपण आता कसे काही मुद्दे मांडणार आहात? पाण्याचा 100% प्रॉब्लेम आहेच, नाही म्हणता येणारच नाही मला. आता या 2-3 दिवसामध्ये रात्रंदिवस माझी जनता मला फोन करून, शेवटी कसं आहे, जुनी पाईपलाईन होती ती नवी लाईन झाली, त्याच्यामध्ये गढूळ पाणी आलं, जनतेने 2 दिवस भोगलं. पण आता हा पाणी सेटल झाला आहे. आता याच्यापुढं आम्ही सिडकोशी MJPC मिटिंग घेऊन बाबा काय नक्की प्रॉब्लेम आहे, सिडको करून आपण हँडओव्हर पाणी करायचं का नाही करायचं, केल्यानंतर महापालिकेला परवडेल का नाही, आयुक्त साहेबांशी बोलू, आमदार साहेबांशी बोलू, महापौरांशी बोलू, सगळ्यांशी एकदम मिटिंग घेऊन त्याचा निर्णय आपण घेणार आहोत. राहिला विषय टॅक्सचा, टॅक्सशिवाय तुम्ही जे बोलता विकास, टॅक्सशिवाय विकास होणार कसा? आणि ही महाराष्ट्रात द्यावाच लागेल. पण ही आता महानगरपालिका होऊन 8-10 वर्ष झाली आणि त्यामुळं हा आता बाग थोडा मोठा होत चाललेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जनतेला कशी सूट देता येईल त्याच्याकडे पण आम्ही आमदार साहेबांची चर्चा झाली, त्याच्याकडे आपण न्याय देण्याचं काम करू. पण आत्ताच म्हणाल तर त्या गोष्टी होणं शक्य होणार नाही मला असं वाटतंय. परंतु काहीतरी न्याय त्या ठिकाणी देतील. आमचे महापौर पण त्या ठिकाणी सुज्ञ आहेत, अनुभवी आहेत, बरेच दादा अनुभवी आहेत. त्यामुळं सगळंच मंडळी, जुनी जाणती मंडळी अनुभवी आहेत. त्यामुळं मागे तुम्हाला माहीत होतं अजितदादा या ठिकाणी आले होते, बिचारे दिवंगत अजितदादा कामाचा माणूस होता. त्यावेळेला पनवेलला आले होते, त्यांनी पण सांगितलं व टॅक्स त्या विरोधात होते तरी त्यांनी सांगितलं टॅक्स हा भरावाच लागेल आणि टॅक्सशिवाय चालू शकत नाही. टॅक्स भरल्यानंतर तुमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाले, गटर लाईन झाल्या, शेवरेज लाईन झाला, पाण्याची लाईन देण्याचं काम करू. ज्या वेळेला तुम्ही जिल्हा परिषदमध्ये हे हायवे होता त्यावेळेला तुमचा भाव किती होता घरांचा आणि आत्ता किती होईल? ज्या सुविधा होतील त्याच्यात तुमचा आणि एअरपोर्ट चालू झाल्यानंतर काय येणार आहे? बबन मुकादम हा सर्वसामान्यांचा नेता असं देखील ओळख आहे. नगरसेवक होता जेव्हा आपण होता किंवा आता झाला तरी आपण लोकांना जात होता, लोकांनी प्रश्न जाणून घेत होता. सभापती झाल्यानंतरही लोकांना तसाच नगरसेवक तसाच बबन मुकादम नेता म्हणून पाहायला मिळेल का? गाडीच्या काचा खाली करणाऱ्यांना 100% जमिनीवर चालणारा माणूस आहे मी, जमिनीवरच राहणार आहे. पद हा येतं जातं, जनतेची कामं नेहमीच राहणार आहे. कारण आम्ही इथले प्रॉपर स्थानिक लोक आहोत. त्यामुळं आमचा एरिया सुजलाम सुफलाम कसं होईल त्याच्याकडे आमचं 100% लक्ष आहे. कधीच आमच्या डोक्यात हवा जाणार नाही आणि ती हवा आम्ही काढूनच टाकतो. कारण आम्ही किती जरी असलो तरी जमिनीवर चालणारे लोक, तुम्हाला बार सांगतो, मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, तुम्हाला माहिती आहे. आता परवाच मी तुम्हीच होतात या ठिकाणी जनता दरबार भरवला होता, त्यांचे लोकांचे प्रश्न सोडवलेत भरपूर. आत्ता तुम्हाला सांगतो 1 दिवसामध्ये 100 लेडीज महिलांचे 4 व्हीलर ड्रायव्हिंग कोर्सचे फॉर्म भरून त्या ठिकाणी प्रकाश गायकवाड आहेत भंडारा विभागामध्ये, त्यांच्याकडे सबमिट केले. आपण 100 महिलांना नव्हे तर 200 महिलांना 4 व्हीलर ड्रायव्हिंग कोर्स या ठिकाणी मात्र 10% रक्कम घेऊन त्या ठिकाणी शिकवत आहेत. आपण शिकायला गेलो तर 7-8 हजार रुपये कोण पण गेलो. आपण 700 रुपये जी शासनाने फी ठरवलेली आहे, महापालिकेने ठरवली, 700 रुपयामध्ये 22 दिवसाचा कोर्स असेल आणि त्याच्यामध्ये 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स सहित त्यांना ड्रायव्हिंग केली जाईल. एवढेपर्यंत आम्ही आता त्या स्कीम राबवायला सुरुवात केली. भरपूर साऱ्या अशा स्कीम आहेत, प्रत्येक स्कीम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. दुकानांचा एक माझा शेवटचा असा प्रश्न असेल की तुम्ही मगाशी सांगितलं की सभापतीची खुर्ची काटेरी खुर्ची आहे आणि काटेरी खुर्ची असल्यामुळे एक तर तुम्हाला त्याच्यातला अनुभव पण नाही आहे. कारण की नाही सभापती या पदाचा अनुभव कदाचित नसेल, तुम्हाला वैयक्तिक सांगतो मी. पण नगरसेवक म्हटलं तर तुम्ही तळागाळापर्यंत अगदी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन ते प्रश्न तुम्ही सोडवले दिसतात. आता त्या खुर्चीवर बसताना आता मार्गदर्शन लागलं तर कसं काय मार्गदर्शन घ्याल? आणि म्हणजे मला ते म्हणाले पनवेलकर आता तुम्हाला सगळे बघतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्यांना काय सांगाल? पनवेलकरांनो, चिंता करण्याची गरज नाही. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जे न्याय मिळेल बघा, 100% हा कोणाचाच प्रश्न सोडू शकत नाही. पण आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न करणारच आहोत.
पण या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारला का अनुभवाचा विषय बोलला, तर अनुभव हा मला सरपंच ग्राउंड लेवलपासून अनुभव आहे. माझी मिसेस 2.5 वर्ष जिल्ह्याची सभापती होती, त्यामुळं शासन प्रशासन हा 100% माहिती आहे. अनुभवाच्या तिजोरी खालीच आम्ही राहून त्या ठिकाणी आम्ही जनतेला न्याय देऊ आणि पनवेलकरांना या एका वर्षात जो सभापतीपद मला दिला त्या सभापतीपदाचं सोनं करू आणि हा जो पायंडा पुढच्या कोणाला भेटेल त्यांनी अवगत ठेवू. आपली पुढची महापालिका विरोधक पण शिल्लक राहणार नाही, एवढंच तुम्हाला सांगतो. तर नक्कीच हे होते बबन मुकादम. जसं मागच्या निवडणुकीच्या हल्लीच्या त्यांनी नगरसेवक पदाला जेव्हा उभे राहिले तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की विरोधक शिल्लक ठेवणार नाही किंवा जनतेची कामं ही विकासाच्या दृष्टीने आत्तापर्यंत करत आलेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे तो विश्वास मी संपूर्ण तंतोतंत पाळून तो पूर्ण करण्याचा माझा एक प्रयत्न राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. उद्या त्यांची निवड होईल, उद्या ते स्थायी समितीचे सभापती होतील आणि खऱ्या अर्थाने ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट म्हणता येईल, कारण की सर्वसामान्य घरातला हा चेहरा आज मला वाटतं परिसरातनं पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये येऊन तिथे सर्वसामान्य गोरगरिबांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आमदारांनी तितक्या विश्वास ठेवून त्यांना ही जबाबदारी देत आहेत. भविष्यामध्ये पनवेलकरांचे अनेक प्रश्न आपण सोडू, जनतेचे कोणतेही प्रश्न माझ्यापर्यंत आणा, ते सोडून देण्याचं माझं काम राहील असं नेहमीच त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांनी आत्ता देखील तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या निवडीनंतर बबन मुकादम यांच्या हातातनं स्थायी समितीचा कारभार कसा होतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक, कळंबोली.